राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी घेणार कोकणात सभा। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती। राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत झंझावात निर्माण करतील अशी आशा होती, परंतु अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या व्यासपीठावर दिसलेले नाही। परंतु लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांची पहिली सभाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरू शकतात असे सांगितले जात आहे। 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होऊ शकते अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेचे कार्यकर्ते अगोदरच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत। रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतली होती। त्यानंतर येत्या 1-2 दिवसांमध्ये स्वतः राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेऊन येथील प्रचारात रंग भरू शकतात। राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतल्यास ते या ठिकाणी काय बोलणार, कोणावर टीका करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी अविनाश जाधव यांच्यासह मनसे प्रमुख नेते उपस्थित होते। या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते। राज ठाकरे यांचे आभार, मनसेचे माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली असे नारायण राणे यांनी म्हटलं होतं। तर उदय सामंत यांनी राज ठाकरेंचं भाषण व्यासपीठावर ऐकण्याचा योग यावा अशी इच्छा बोलून दाखवली होती।